नमस्कार मंडळी. नवरा बायकोचं सुंदर असं नातं प्रत्येकाला आवडेल तर पहा. प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते. आपणास कळतही नसते डोक्यावर केव्हा बसते. बायको इतराशी बोलताना गोड आणि मृदू स्वरात बोलते. अजून ब्रह्मदेवालाही कळाले नाही नवऱ्याने काय चूक केली आहे, पण ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. बायको त्याचे कौतुक करते. साधं नवरा अख्खं घर चालवतो तेव्हा मात्र बायको गप्प बसते. ती वस्तू कुठे ठेवली हे बायको विसरते. दिवसभर नवऱ्यावर उगीच डापरते. लग्नात 5 वारी बायकोला खूप होती मोठी. आत्ता 9 वारी गोल नेसताना बायकोला होते खूपच छोटी. बायकोच्या प्रेमाची गड्यानो तराच खूप न्यारी असते. पाहिजे तेव्हा रेशन लागते, नको तेव्हा उतू जाते. पण 60नंतर वयाच्या एक मात्र बरं असतं. बायको ओरडली तरी नवऱ्याला ऐकू येत नसतं. काट्याकुट्याच्या रस्त्यातून नवरा किती मस्तीत चालतो याला कारण खरं बायकोचाच मस्त धुंद सहवास असतो, साथ असते. अहो, बायको गावाला गेली की नवऱ्याला करमत नसतं. क्षणाक्षणाला रुसणारं घरात कुणीच नसतं. नवरा बायकोचं नातं वेगळंच असतं. एकमेकाचं चुकलं तरी एकमेकाच्या मिठीत जात असतं. बायकोवर रागवलं तरी तिचं नेहमीच काम पडतं असं म्हणणं असतं. थोडा वेळ जवळ नसली तर आपलं सर्वच काही अडत असतं. बायको असली की घरातील संसाराला चांगले वळण लागते. त्यासाठी अधूनमधून बायकोचं ऐकावंच लागतं. पण बायकोशी भांडताना मन कलोलीस नसावं. दोघाचं भांडण खेळण्यातलंच असावं. नाती असतात पुष्कळ, पण कुणी कुणाचं नसतं. खरं फक्त एकच नातं, नवरा बायकोचं नातं वेगळंच असतं. एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. यालाच नवरा बायकोचं प्रेम म्हणतात. बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.